वनवासाला श्रीराम प्रभू वनवासाला आले होते तेव्हा ते ज्या ठिकाणी इथं राहिले होते आणि त्यांनी शिवलिंग पूजण्यासाठी महादेवाला पूजण्यासाठी शिवलिंग स्थापन केलं एक गुहा करून आणि त्या शिवलिंगावर पूर्ण म्हणजे अभिषेक करण्यासाठी बाण मारून गंगा जमुना आणि सरस्वती अशा 3 नद्यांचे मित्रांनो, आपण आहे आता इचलकरंजीमध्ये जे की टेक्स्टाईलसाठी खूप फेमस आहे. एक आहे सुरत जे मार्केट सेलिंग मार्केट आहे आणि हे आहे मॅन्युफॅक्चरिंग मार्केट. गुड मॉर्निंग मित्रांनो, बायकर फ्रॉम पुणेमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहे रामलिंगला. ॲक्च्युली आपला प्लॅन होता मार्लेश्वरला जायचा, परंतु काही कारणास्तव तो कॅन्सल झाला, कारण की मी आत्ता कोल्हापूरमध्ये इचलकरंजी भागात. तर इश्यू असा झाला की रात्री खूप पाऊस पडला आणि माझा भाऊ पण म्हणला की अंबा घाट म्हणजे ज्याने आपण मार्लेश्वरला इकडून जाणार होतो कोल्हापूर आणि रत्नागिरीला जो कनेक्ट करतो तो सध्या वर्किंग प्रोग्रेस आहे आणि काही इश्यू पावसामुळे येऊ नये किंवा आपल्याला कुठं गर्दी लागू नये यासाठी आपण आणि महादेवाला पण वाटत असेल काही कारणास्तव तो कॅन्सल झाला. जे होतं ते चांगल्यासाठी. तर आता आपण जाणार आहे रामलिंगला. साधारण 20 ते 25 किलोमीटरच आहे. तर तिथं पुरातन शिव मंदिर आहे, ते पण आज सोमवार आहे आणि मोस्टली ही राईड आहे ती बड्डे स्पेशल आहे. आज बड्डे 20 जुलै. तर आपण रामलिंगला जाणार आहे. तर तयारी झालेली आहे. थोडा उशीर झाला, लेट उठलं आणि आरामात आज खूप एन्जॉय तर करणार आहे, पण आता सगळं एक्सप्लोअर पण करायचं आहे. तर आपण भेटूया राईडला. तर मित्रांनो, आपण आहे आता इचलकरंजीमध्ये जे की टेक्स्टाईलसाठी खूप फेमस आहे. एक आहे सुरत जे मार्केट सेलिंग मार्केट आहे आणि हे आहे मॅन्युफॅक्चरिंग मार्केट, जसं मुंबई पण आपलं आहे. तर आपल्या पुण्यापेक्षा तरी खूप पटीने उलाढाल आहे दरवर्षीप्रमाणे. खूप जास्त मोठं शहर नाही आहे आपलं हडपसर किंवा खराडी किंवा शिवाजीनगर एवढंच आहे शहर. त्या 4 ते 5 किलोमीटरचा रेडियस आहे शहराचा. तर पण भरपूर खूप मोठे मॅन्युफॅक्चरिंग आहे. तुम्हाला कोणते कापड म्हणा, साडी म्हणा, ह्याचे मॅन्युफॅक्चरिंग इथं तुम्हाला पाहायला मिळते. इचलकरंजीमध्ये खूप असा आपल्याला आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप मोठा स्मारक आहे, ते पाहायला मिळतं. तर तुम्ही पण कधी आला तर इथून कपडे वगैरे खरेदी करू शकता. तुम्हाला डिफरन्स सांगतो. आपण रेमंडचा कापड साधारण 1200-1500 स्टार्टिंगपासून मीटरने घेतो, तर तेच तुम्हाला इथं 500 ते 600 रुपये मीटरने भेटून जाईल. तर हा डिफरन्स आहे मार्केट आणि मॅन्युफॅक्चरिंग प्लेस आणि सेलिंगचा. तर तुम्ही पण कधी ह्या भागात येत असाल तर कपडे खरेदी करू शकता, साड्या, टी शर्ट म्हणा आणि मोस्टली कापड जे आपण शिलाईसाठी वापरतो ते कापड खरेदी करू शकता. तर हा आहे हातकलंगडे रोड, इचलकरंजी हातकलंगडे, जो हातकलंगडे तालुका येतो इचलकरंजीसाठी पण आणि जिल्हा कोल्हापूर आहे. तर लेफ्ट साईडला एक रोड गेला तो आहे कोल्हापूरला जातो. इथून साधारण 25 किलोमीटर आहे. आता आपण जातोय समोर हातकलंगड्याला. काल पुणे टू इचलकरंजी म्हणजे कोल्हापूरला येत होतो. तर साधारण खंडाळा घाट वर चढल्यानंतर मला असं पाहण्यात आलं की भरपूर ठिकाणी म्हणजे साधारण एक 200 किलोमीटरमध्ये 20 ते 25 ठिकाणी आपले स्पीड कॅमेरा बसवलेले आहे. आणि त्या स्पीड कॅमेराची स्पीड आहे, हायेस्ट स्पीड आहे 60 km/h. मला साधारण सांगायचं हेच तात्पर्य की आपण बाईक जरी आपण चालवली हायवे, तर हायवेला बाईक आपण साधारण 70 ते 80 km/h चालवतो. तर त्यांचं म्हणणं आहे म्हणजे सरकार ह्या पद्धतीने बोलत आहे की तुम्ही गाडी हायवेला चालवा, 4 व्हीलर असो किंवा 2 व्हीलर असो, तुम्ही 60 km/h नाही, म्हणजे जिथं आपल्याला 5 तास लागतात तिथं तुम्ही 10 तास लावा, असं त्यांचं म्हणणं आहे. तर तुम्ही पण कधी ट्रॅव्हल करत असाल पुणे बँगलोर हायवेनी किंवा मुंबई बँगलोर हायवेनी तर सावधान. तर 2 लेनला म्हणजे आतल्या लेनला
थ्री लेन वे आपला बँगलोर हायवे आहे. तर आतमधील लेनला आणि मधल्या लेनला कॅमेरे आहेत, लास्ट लेनला नाही आहे. तर ट्राय करा, तुम्ही ओव्हर स्पीड असाल किंवा हे असाल तर लास्ट लेननीच चाला. आणि 1000 रुपये टू व्हीलरला फाईन आहे. तर तुम्ही पण विचार करा फोर व्हीलरला किती फाईन असेल. तर त्या हिशोबाने हे कुठेतरी चुकीचं आहे, कारण की भरपूर ठिकाणी रोडचे कामं चाललेले आहेत, खड्डे पडलेले आहेत रोडला. तर ते सरकारला दिसत नाही आहे, पण त्यांना स्पीड कॅमेरे टाकायचे आहेत. जिथं हायवे ज्याच्यासाठी बनवला आहे साधारण 90 ते 100 किलोमीटर पर आवरनी तरी स्पीड लिमिट ठेवायला पाहिजे नव्हतं, असं माझं म्हणणं आहे. तर हे कुठेतरी चुकीचं वाटतंय. तर तुम्ही पण एकदा चेक करा, तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर सावधान राहा, फाईन तुम्हाला पडू शकतो. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलोय हातकलंगड्याला. म्हणजे हा आहे सांगली, कोल्हापूर सांगली रोड. इथून राईटला सांगलीला जातो आणि लेफ्टला कोल्हापूर हातकलंगडे मार्ग आहे. तर हा आपला बँगलोर हायवेला पुढं टच होऊन तिथून कोल्हापूरला परत पुढे जाऊन राईट घ्यावं लागते. तर साधारण सांगली इथून असेल एक 15 ते 20 किलोमीटर, जास्त नाही आहे. तर तुम्ही जरी कोल्हापूरवरून सांगलीला जात असाल तर ह्या मार्गाने पण जाऊ शकता. हे जे हा पुढं रोड मिरज सांगली चांगला रोड आहे. आपल्याला आता इथून साधारण 5-6 किलोमीटर राहिलेलं आहे. तर इथून अर्ध्या किलोमीटरवरून राईट घ्यायचं आहे. तर हे इथं हातकलंगड्याला स्टेशन पण आहे, रेल्वे स्टेशन. तर तुम्ही कधी पुण्याहून किंवा कोल्हापूरवरून येत असाल, इचलकरंजीला जाण्यासाठी रेल्वेने ट्रॅव्हल करत असाल तर हातकलंगडे स्टेशन किंवा बस स्टँडला पण येऊन तुम्ही जाऊ शकता. काल एक आपला सबस्क्रायबर भेटला होता सासवडमध्ये. तर त्याला गाडी मॉडिफाय करायची होती, त्याची NS 200 होती. तर तो विचार करत असा होता की त्याला सायलेन्सर मॉडिफाय करायला लागतो किंवा गाडीला असं हेडलाईट चेंजेस करावं लागतात. त्यानंतर म्हणजे रायडर्स लोक हे करतात असं त्याला वाटत होतं. म्हणजे एक आपण नसतो का ते मागचं गार्ड काढून ठेवतो टायरचे वगैरे, असं एक छपरी लुक देतो, तसं त्याला ट्रॅव्हल वाटत होतं की गाडी रायडर्स लोक असे मॉडिफाय करतात. आणि ट्रॅव्हल करताना त्यांच्याकडं मोठेच गाडी 400 cc 200 250 300च्या पुढंच गाड्या पाहिजे. तर त्याला मी असं म्हणलं की तर गाडी मॉडिफिकेशन करणं म्हणजे राईट नाही. तर गाडी कोणती पण असो, तुम्ही तुमच्यासोबत ती गाडी, ती तुमची लक्ष्मी कायम सोबत राहून तुम्हाला जिथं घेऊन जाते ते सेफली घेऊन जाते. तुम्ही राईड्स करताय म्हणजे तुम्हाला ते आवड आहे म्हणून करा, तुम्हाला करायचे म्हणून किंवा दुसरा करतोय म्हणून करू नका. तुम्हाला राईड केल्यानंतर जो आनंद मिळतो, जे तुम्हाला एक्सप्लोअर केल्यानंतर त्या प्लेसला जाऊन जे आनंद होतो, तो तुम्हाला घरी बसून किंवा तुम्ही फोर व्हीलरमध्ये जाऊन नाही करू शकत. आणि बरेच लोक चांगले म्हणण्यापेक्षा वाईट म्हणणारे पण भरपूर लोक आहे. गाडीवर एवढ्या लांब कशाला, तुला त्रास होईल, हे होईल, असे म्हणणारे भरपूर लोक असतात छोट्यापेक्षा. असे पण रायडर्स आहेत आपल्याकडं की ही गाडी घे तरच तू राईड चांगले होईल, हा कॅमेरा घे तरच राईड चांगले होईल. पण असं नाही आहे. तुम्हाला आवड असेल तर तुम्ही सायकलवर पण राजातला जाऊ शकता. असे आहेत आवड असणारे लोक, तर ते काही वेडे नाही आहे. त्यांचं एक तो आवडते तर हे आहे, म्हणजे आवड आहे त्यांना ते की ते सायकल घेऊन जातात, MT घेऊन जाणार आहेत, असे पण लोक आहेत. तर तुम्हाला गाडी इम्पॉर्टंट नाही आहे, तुम्हाला राईड इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जाऊन ते ॲडव्हेंचर करा. तुमची कोणती पण बाईक असो, आता आपली FZS आहे, 150 cc बाईक आहे, पण आपल्याला आवड आहे. कर्नाटकला गेलो, 2दा गेलो हम्पीला. एकदा आपण आपले वंडर विथ सिद्धेश फॅमिलीसोबत गेलो आणि आत्ता आपण मॅडमसोबत अर्थ गेलो. तर असं नाही आहे की तुम्ही ते करू शकता. हेच मला सिद्धेश भाऊंनी पण ते सांगितलं की तुम्ही स्टार्टिंग कर. तू एकदा स्टार्टिंग केले की तुला हळूहळू समजून जाईल की काय करायचं, कसं एक्सप्लोअर करायचं. हे पण चॅनल पण चालू करताना आपल्याला त्यांनी भरपूर मदत केली. तर असे आहेत यूट्यूबर आहेत जे की त्यांना वाटतं की दुसरे पण मुलांनी करावा राईड, ज्यांना खरंच मनापासून करायचे तर त्यांनी करावा त्या गोष्टी, आणि आपण त्यांना काय मदत लागली ते करतात. तर तुम्हाला पण सांगायचं हेच आहे की तुम्ही जर राईड करताय तर ते मनापासून असेल तर करा. जो माणूस म्हणतो ना, जो मुलगा म्हणतो ना मी ही गाडी घेतल्यावर राईड करणार, तर समजून जावा त्याला राईड
करायचं नाही आहे, त्याला दिखावा करायचा दुसऱ्याला की माझ्याकडे ही गाडी आहे आणि मी राईड्स करतोय. तर तुम्ही पण राईड मनापासून करणार असाल तर तुमची स्प्लेंडर असली तरी तुम्ही करू शकता, हे सांगायचं आहे. तर आता आपण जाऊया, समोर डोंगर आहे, रामलिंग म्हणून आहे तिथं. तर आपण तिथं चाललेलो आहे. तर तिथं गेल्यावर त्याची माहिती तुम्हाला सांगतो. आशुतोष शशांक शेखर चंद्रमौली चिदंबरा कोटि कोटि प्रणाम शंभु कोटि नमन दिगंबरा. निर्विकारोंकार विनाशी तुम्ही देवाधिदेव जगत सर्जक प्रलय करता शिवं सत्यं सुंदरा. 108 शिवलिंग आहेत, त्यातला जर तुम्ही भेट देत असाल तर त्यापैकी एक आहे रामलिंग म्हणून. जेव्हा राम आपले वनवासाला, श्रीराम प्रभू वनवासाला आले होते तेव्हा ते ज्या ठिकाणी इथं राहिले होते आणि त्यांनी शिवलिंग पूजण्यासाठी, महादेवाला पूजण्यासाठी शिवलिंग स्थापन केलं होतं एक गुहा करून. आणि त्या शिवलिंगावर पूर्ण म्हणजे अभिषेक करण्यासाठी बाण मारून गंगा, जमुना आणि सरस्वती अशा 3 नद्यांचे पाणी एकत्र करून त्या शिवलिंगावर 24 तास म्हणजे 12ही महिने कोणत्या पण ऋतूमध्ये ते पडत राहतं. त्यासाठी त्यांनी तो बाण मारून ते नद्यांचे पाणी शिवलिंगासाठी, अभिषेकसाठी त्यांनी तेव्हा ते उगम केलं होतं. तर तुम्ही पण भेट देत असाल 108 शिवलिंगापैकी तर हे तुम्हाला माझ्या मागे तुम्ही बघू शकता. तिथं 7 ऋषी, 7 शिवलिंग पण आहेत प्रत्येक ऋषीचे. आणि गणपती आपले श्री गणेशाची पण कोरीव मूर्ती आहे आणि एक शिवलिंग आहे जे कोरीव आहे. तर तुम्ही ते भेट देऊ शकता.